सणासुदीचा मुहूर्त वेळ याचं जरी स्वतःचं गणित असलं तरी सुद्धा देवाचा उत्साह आणि प्रेमाने देवाचं हे काम करत असताना सुबोल द्यावी घ्यावी हीच भावना भक्तांच्या मनात असते आणि गणराय सुद्धा ती मनात चूक ठेवत नाही आणि त्यामुळेच संध्याकाळी सुरू झालेल्या मिरवणुका अगदी दुसऱ्या दिवशीपर्यंत चालू आहे. ढोल ताशांच्या या गजरात गणराय निघाले थाटात आणि हा थाट दरवर्षीचा आहे. पिढ्या बदलल्या तर हा थाट ही शान कोणाची तर महाराष्ट्राच्या गणरायाची. जयघोष सगळीकडे नेहमीच निनादत राहिला. मुंबई पुणे आणि नागपुरातली ही दृश्य आहेत. नावाजलेल्या वृत्तवाहिन्यांना काही ठिकाणी लेझर शो सुद्धा केले जात आहेत. लेझर लाईटचा वापर केला जातो. या बाबतीत शासन प्रशासनानं स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत की त्याचा वापर केला जाऊ नये कारण त्यामुळे फार काळ त्या लेझरचा प्रभाव तुमच्या डोळ्यांवर पडला तर त्या गोष्टीवर परिणाम होऊ शकतो. या बाबतीत प्रशासन सुद्धा कारवाई करेल आणि त्यांना थांबवण्याची अपेक्षा आहे. आणखी एक बाप्पा मिरवणुकीच्या माध्यमातून विसर्जनाच्या दिशेने मार्ग असतो. घर बसल्या पुढारी तुम्ही पाहू शकता महाराष्ट्रभरातील गणपती विसर्जनाचे मुंबई पुणे आणि नाशिकातली दृश्य. जिस मकसद के लिए आपने मुझे नाशिकच्या उसे मैं पूरा करूंगा. या मिरवणुकीमध्ये शिवमहात्म्य दाखवण्यात आलेलं आहे. काही वेळापूर्वी हा देखावा सादर करण्यात आला. जिवंत देखावा ते स्वरूप आपल्याला बघायला मिळालं. बोलत राहा तुमचा आवाज येतोय. अलका टॉकीज चौकात होणारी ही नाशिकमध्ये कंतारा चित्रपटामध्ये जसं दाखवण्यात आलं होतं तशाच प्रकारचा हा प्रसंग साकार करण्यात आलेला आहे. गणेशोत्सवाच्या या मिरवणुकीमध्ये या कलागुणांना सुद्धा वाव मिळतो आणि ती विसर्जन मिरवणूक नुसती मिरवणूक न राहता एक कलांचा उत्सवच होऊन जातो असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मुंबई पुणे आणि नाशिकातली दृश्य. मिरवणूक थोड्या वेळाने पुढे सरकते. प्रचंड गर्दी आहे. रेंज किती आहे लाईव्ह सोर्सला? रेंज किती आहे? रेंज आणि ही दगडूशेठ गणपतीच्या मिरवणुकीची दगडूशेठ हलवाई गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीचे दृश्य. विसर्जनापूर्वी मान्यवर आणि उपस्थित नागरिक ज्यांना शक्य आहे तिथे जाऊन दर्शन घेत आहेत. पुण्यातली दृश्य
प्रत्येक शहराच्या गणेशोत्सवाचं काही वैशिष्ट्य असतात. पुणे ही तर गणेशोत्सवाची जननी म्हणावी लागेल अशी सांस्कृतिक राजधानी. टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला, त्यानंतर लगेचच मुंबईतही सुरू झाला आणि मग ही पद्धत, ही संस्कृती महाराष्ट्रभर पसरली, रुजली आणि दरवर्षी वाढत चालली. पोलीस प्रशासनाला सहकार्य करा. कृपया गर्दी वाढवू नका. पुढे जाऊ देत, मोर्या करत पुढे चला.